23 मार्च 2026 रोजी चिखलीमध्ये बाजारामध्ये त्या काकानं आपली गाय विकायला आणली होती. पण गाय ही आपल्या चारचाकी गाडीमध्ये नाही, तर या बैलगाडीच्या रेंग्याला झोपून आली. आता त्याचं रेंग एका शेतकऱ्याने हाणासाठी नेलं. ते थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, तुम्ही पाहताय बळीराजा अपडेट 455 या युट्यूब चॅनल. आपण बाजाराचे व्हिडिओ काढत असतो, पण त्यासोबत काही असे हौशी गौशे नवशे जे शेतकरी आहे, याची मुलाखती आपण घेत असतो या चॅनलमध्ये. या व्हिडिओ आम्ही काढत असताना बघा शेतकऱ्याची कशी बैल विक्री नाही आहे, बैल विक्री नाही, पण शेतकऱ्याची रेलचल पहा. बाजाराच्या व्हिडिओ सोबत आम्ही काकाची मुलाखत घेतोय. पहिलं काकाला आपण नाव पत्ता विचारू. काका, आपलं नाव काय आहे? गजानन ज्ञानदेव सीताबळे. सीताबळे. आपलं गाव खंडाळा मकरदोय. इथून किती लांब आहे ते? 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. मग 5 किलोमीटर आपण हे बैलगाडी चुकत आणली नाही हो. का? ते नादासाठीच करता का आपण हे? हो, नांदा. हे नादामध्ये एक शेतकरी आले, त्याने 500 रुपयाची नोट काढून बंडल हातामध्ये दिसे. 1.25 लाख लोक मागे दे. पण काकाची मुलाखत आपण त्याची करू. काका, तुमचं गाव मग तालुका हेच आहे ना का? हो, चिखलीस तालुका आहे, जिल्हा बुलढाणा. म्हणजे बैल आपण आता आपल्याजवळ किती दिवसापासून आहे? 15 दिवस झाले. आणि 15 दिवस. हो. आणि तुम्ही याच्यात एवढे लगे रमून गेले. हो असं वाटतं 2-3 वर्ष झाले एवढे रमायला. असं हो, वाटतं हो. ते मारत गिरत नाही का एवढे नाही बैल? नाही नाही. तुमच्या डोक्या एवढे बैल आहे, हो, मारत नाही तुम्हाला? नाही. दातात कसं आहे मग हा बैल काढा? 6-6 दात. दोन्ही 6-6. 6-6 दात. बरे, बैलाचे नाव काय मग आता? सोन्या पुण्या. तो सोने आहे हो, आणि हा पुण्या आहे. बरं. मग आता नाव ठेवण्यात तुमचं काय वाटलं तर एवढं? बैल जुने ह्याच नावाचे होते का? हो हो म्हणून तेच नाव ठेवलं. हो, याच्यापेक्षा मोठ आली होती. मित्रांनो, तुम्हाला बैल दाखवतो मी आता. तुम्ही तसेच थांबा. बैल पहा, काकाच्या डोक्यावर बैल आहे. कोण्या जातीचे बैल आहे काका? आहे लाल कंदार. लाल कंदार. लाल कंदार आहे मित्रांनो, पण त्याच्यातून असे पोपटी कलर मध्ये आहे. आणि एकाच्या कपडाला असा टिक्का आहे, मोरा आहे. जबरदस्त बैल आहे असे. काका, विकणार का मग तुम्हाला भविष्य? नाही. विकायचे नाही? नाही. किती दिवस नाही विकणार? हा, किती दिवस? ते 6-7 वर्ष विकणार नाही अजून. विकायचेच नाही? नाही. तर नाद करा. हो मग देऊळ इकडे येत असला तुम्ही चिखली की रेंगच घेऊन येता का? हो. मित्रांनो, आज मोटरसायकलच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये बाबा आपला जो पारंपरिक जो नाद आहे, तो नाद अजूनही ते पुरवतात. अशा शेतकऱ्याची गरज आहे भविष्यासाठी. आता याच्यावर तुम्ही किती करता तुम्ही? 40 एकर. 40 एकर. हो तुम्ही भाऊ आहे का तुम्हाला एखादे काही? हो, एक भाऊ आहे, शिक्षक आहे. शिक्षक आहे? एकाच जमीन आहे? हो. मित्रांनो, आदर्श शेतकरी आहे. भाऊशे आपला द्यायचा शिक्षक आहे, एकाच जागी कुणबिक आहे. बैलाचं फाउंडेशन पहा मित्रांनो, जबरदस्त असं फाउंडेशन आहे. तुम्ही म्हणता बाजाराच्या व्हिडिओ मध्ये काय आला तमाशा, पण असे नादिक शेतकऱ्याची मुलाखती घ्यायला आपल्याला लय नादी. कारण आपण बळीराजा अपडेट म्हणजे बळीराजा म्हणजे शेतकरी हा अपडेट राहायला पाहिजे. त्या चॅनलच मुख्य नाव आहे. विकायला लागले तर काही किंमत काही नाही, का? किंमत होणारच नाही. किंमत करायची नाही नाही? नाही, किंमत नाद करायची. करायचा का? हो. नाद करते का? गावाचं नाव कोणतं? खंडाळा मकरदोय. यावंच लागतं. यावंसला यावंच लागतं. याच्या आधी काही बैल होते का? 8-8 बैल वागवले जातात अशी. 8-8 बैल? हो, वागवले. ट्रॅक्टरची उग नव्हता तेव्हा नाही नाही, 2014 पर्यंत 8 बैल वागवले. का? हे आमचे शेजारच्या गावचे व्यापारी आहे, प्रल्हाद काका नागरे. हे असे क्वालिटीचे बैल विकतात. काका, असे बैल आहे का? आता जोड आहे का? मुलाखती म्हणे काका, आपण मुलाखती नंतर घेऊ. असे 8-8 बैल होते मग आपल्याकडे? हो हो. मग त्याच्या आता ह्या बैलाच देखभाल कशी करतो मी? काय खाद्य यायला? खाद्य आपलं जे वाळी चारा तोच. कुटार, शाळू. काही मिळवून गिळवून हा, वा वा वा. कंटिन्यू. हा तुमच्या शहराकडे पाहून असं वाटतं की तुम्ही शहराची काळजी घेत नाही, मग बैलाची काळजी हा. घेता. नाही का? हो. काका, नंबर सांगा तुमचा एकदा. 96 96 37 38 37 38 27 40. 27 40. हा. मित्रांनो, असे काही नादिक शेतकऱ्याच्या मुलाखती आवडत असेल तर मला तुम्ही स्वतः कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 86 98 51 64 96. माझं गाव धोत्रानंद आहे. माझं नाव देवानंद रमेश मुंडे. माझं युट्यूबचं चॅनलचं नाव बळीराजा अपडेट 455 या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता. अशा मुलाखती आपल्याला आवडत असेल, कारण की असे जे मुलाखती शेतकऱ्याच्या या लोकांपर्यंत पोहोचत नाही, म्हणून आपण हे बळीराजा जगापुढे पोहोचवा याच्यासाठी हे चॅनल चालू केलेलं आहे. बळीराजाची खरेदी विक्री हे बाजारचे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचा म्हणून चॅनल चालू केलं. काका, धन्यवाद. राम राम. राम राम. राम.